नमस्कार, मी आशिष राऊत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या ब्लॉग मध्ये। तर मंडळी, मी आता जाते राजापुरात चाललोय आता यासाठी की होय ना पडवी काढूच्या। तर आला होता तो वेल्डर आला होता, तर त्यानं माप वगैरे सगळं काढला। तर जा मटेरियल हा तर आता मी हाणूक चालले राजापुरात हार्डवेअर मध्ये। आपलं बोलेरो तो घेतलाय, जेवढं लिहून दिलेलं आहे तर लिहून जाणार, त्याच्याकडे चिठ्ठी दाखवणार, गाडीत भरणार सामान आणि मटेरियल घेऊन येणार। तर उद्या आपणा काढूची आहे पडवी। तर सर्व त्यानं माप वगैरे घेतलं, म्हणजे 2 ठिकाणी ना पत्रे टाकूचे आहेत। तर इकडनं ना झड मारता। आता कसे 2 महिन्यानंतर ना आपले गडी लोक तर येणार, जर ते इल्याच्या नंतर मग ते जेवण बनवणार काय, पावसात सर्व भिजून जाणार आहे तिकडचा। तर त्याच्याकरता आम्ही ना ते पत्रे मारणार आहोत। तर ते पत्रे आणलेले तर हत भंगारवाल्याकडून, जुने पत्रे 50 रुपये किलोने। तर ते पत्रे आणलेले व्यवस्थित, कशी वरची बाजू तर जंगली आहे आणि जी खालची बाजू आणि म्हणजे आतमधली बाजू असतात ती आम्ही बाहेर करणार आहोत, आणि जी बाहेरची बाजू आहे ती आतमध्ये करणार आहोत। तर त्याचा कलर वगैरे काढणार, कलर वगैरे पण आता घेऊन येऊचा। कलर वगैरे काढल्याच्या नंतर मग ती आम्ही आतमधली बाजू ठेवणार आणि बाहेरची बाजू, आतमधली बाजू बाहेर करणार आहोत। असे ते पत्रे मारूचेत उभे, आणि पडवेसाठी आडवे मारूचे 10 फुटी। ते काय नवीन पत्रे ते हतच वरती, तर ते वेगळे पत्रे हत। तर असा सर्व पॅकिंग करूच्या, पडवी पूर्ण काढूच्या थंय। तर इल्याच्या नंतर मग त्यांना कशी सोयीस्कर तर जेवण वगैरे तर बनवला पाहिजे, तर ते वल्यात करणार खय म्हणून। तर त्यासाठी आता पडवी काढूची हा उद्या। तर आता जातो सामान आणू, आणि पावसात जो काय हुदो केला ना कलपासना, जबरदस्त पाऊस लागता कलपासना। तुम्ही तर बघत असाल ह्या साईडला काय पाऊस लागता तो सकाळ, म्हणजे कालपासून। होय, माका माहित आहे फ्युलचा ह्या आता फ्युलचा सिग्नल दिला, त्याच्यासाठीच बाय जाते तुका काय हवा तुका पोटभर खाना घालते। आधी राजापुरात माका पोचव, मग राजापुरात पोचल्याच्या नंतर ना तुझी पोट भरणी करतोय, नाश्ता बिष्टा कट वडा काय हवं तुका, उसळपाव मिसळपाव तो राजापुरात गेल्यानंतर भेटत तुका। तवसर माका राजापुरात पोचव। तर हा आपण बोलत होतो पावसाचा, पाऊस जबरदस्त लागता कालपासून। जो काय बोलतात गरमी जी होती ना भडास, ती 2 दिवसात काढला ना। ह्याच्या अगोदर पाऊस काय नाही लागत होतो माहिता, तर आपलं माहित असत तुमका रस्तो मंत्री त्याने सांगितलं नव्हतं असंच। मी ना आपला खास म्हणजे शाहीर म्हणजे आपले लांबोरे बुवा, त्यांची काल बारी बघत होतो, तर त्यांनी म्हटला नाही होता बारीत। तर पाऊस हो का लागत नव्हतं माहिता, कारण त्या रस्ते मंत्रीने सांगितलं नव्हता की पावसाच्या आधी रस्ता तयार करतोय, म्हणून तो पाऊस थांबलो होतो। रस्ते काय पूर्ण नाही झाले, तो म्हणता रस्ता पूर्ण नाही झालं तर मी लागो कशा, असं तो एक जोकचा पाठ होता। मंडळी, मी आता इले घरी, तर वाजले संध्याकाळचे 5:30, आणि लाईट गेलेली आहे नेहमीप्रमाणे। तर तुमका माहित आहे आता पावसाळा चालू झालो हा कलपासना, तर लाईटीची ही नाटकं आता अशीच चालू झाली। 6 महिने त्यांनी आता आराम केला नाही ना। आता फोन लावला की सांगतात मेन लाईनीवरच फॉल्ट आहे। अरे मग भिंचो तुम्ही 6 महिने करत काय होता। हा, तर जाऊ दे आपण ते ह्याच्यासाठी। तर आता पाऊस लागता ना, तर आता आम्ही करणार आहोत भजी, गरम गरम कुरकुरीत कांदा भजी। आणि सासवे सुना एवढे गारटले ना पावसात, अगदी गाढ झोपलेले होते बाबा। कामदार कामावर नाही येणार, भिजवून येते काय येते, पाणी मिणी तापून ठेवेल। जेव्हा ते ना माझा आत्ता आवाज ऐकला तेव्हा आता उठला घाडकन। तू रोज येतोस का लवकर? तेव्हा 10-11 वाजता येतोस। 2 वाजता झोपलेला तर आता 5:30 वाजता उठला। तेव्हा काय झालं, काम काय होते? ही लाईट दिसता नाही हो, चार्जिंग वाला बल्ब हा, नाही तर म्हणशा लाईट हानी कशा गाली देतं त्यांका। तर उठला आणि आता इस्तव पेटवला। मी आता ना भिजतच इलोय, बाईक घेऊन इलोय। पाऊस कसो जरा कमी आहे, इलोय तसं चाय ठेवलोय।
आपण चाय देखील एक नंबर बनवतो, तुम्हाला ते देखील माहीत असेलच. जे आपले सुरुवातीपासून सबस्क्रायबर आहेत त्यांना तर माहीत असेल. आहे तिकडं बोलता फोनवर आहे. चल कांदो बिंदो काप, मस्त आहे की कुरकुरीत भजी बनव. तोपर्यंत पप्पा पण येतात. कशा फोन केला नाही तो आता आता म्हणजे पप्पा एक कमी फोन करतात आणि सुनेक जास्त फोन करतात. काय झाला, काय हवा नको, काय लगेच सुनेक फोन. का गेले कामावर की सुनेक फोन करणार. असंच ना, या नेहमीच झालेला. जेवणाचं काय, जेवण काय हवं असत नको डब्यात, लगेच ते का सांगणार. आयक आता फोन पण लावित नाही आणि आयक आता विचारित पण नाही. कशा लूज मग ते मोठे हे बघ एवढं बारीक येते. तेवढा नाही असं थोडं जाड पाहिजे. हे ना गॅप खूप छोटी आहे थोडी. लूज कर. त्याच्यापेक्षा ऐकताना काप सुरी येईल. सुरीने खूप वेळ लागेल. जळला तर फक्त त्याचे न हे गे थड गेले सुरीन काप चांगले बारीक, मग होईत चांगले बारीक काप. हे ना कसे ना, हे ना ते लयच पातळ होत. हे कसे माहिती भजीच्या कामाचे नाही झाले ते. कांदे घेऊन यायचे ना, ती दुसरी घे याची सुरी बारीक तरी वाटलेलाच. आणि असं चांगलं बारीक काप. तर इकडं कांदो ह्यो कापलो जाता. कांदो कापल्याच्या नंतर असं म्हणतात की पिठातच मळायचो कांदो, पाणी टाकायचं नाही. त्यांना काय होता, कुरकुरीत होता. छान लागतं, कुरकुरीत पण होता. छान लागून उपयोग काय, कुरकुरीत हो. तशीच होतात. आणि काय कलशी उजेड मी मोमबत्ती, ती काय मोमबत्ती हा म्हणजे ती पण मी पेटवू. अगोदर आपण आपली तयारी करायची, पेटवून घ्यायचा. काय गेला हा या इकडे या. धर छत्री धर. येत चल. तर आम्ही आता आलो काट्यात दाढीकना खत मारूसाठी. आई म्हणता खत मारूचा राहिला. सकाळपासून तिनं खत या मारला नाही. ती छत्री टाकी तोडून आपट असते. सकाळपासून ना पाऊस भरपूर होतो, तर त्याच्यामुळे तिनं ना खत मारला नाही. तर आता जसं काय खळलो जरासो येता ते का हगीच घालू द्यावाच ना. घेऊन ये त्याच्या साईजचे डबल ना ट्रिपल एस वाली. आमचं बोको ना पाटणा येलो बोको होतो, मांजूर नाही हा. तर आपण बोललो होतो हा सकाळपासून पाऊस ना मोठ्या प्रमाणात लागत होतो भरपूर. तर राहून गेला खत मारूचा. तर आता जसं पाऊस गेलो ना तसे आय म्हणता खत मारू जाते. तर आयक म्हटलं थांब आम्ही पण येतो. तर मी आंघोळी वगैरे केलंय आणि इलंय. ते कवडं बघ खातात कवडं. तो बघ गेलो तो बघ. हां त्या उकळून ठेवला ना. उकळून आता बघू खवा कधी टाइम भेटत तेव्हा ट्रॅक्टर आणू खवा आणि उकळू खवा. तर ह्यो जो हा आमचो दाडसो वर नाही पेरलंच त्यांना एकच भांगो असता. खायचा आता खत सुपला हा इकडे येला. त्यामुळे त्याच्या पायात काहीतरी लागला वाटता. चिकन लागला. ते पाण्यात नाही आला, त्याला लांब आला. आईचा पाठ राखणार का छत्री उघड. म्हणून मी छत्री घेऊन इलोय, माका माहित होता. अरे ती पूर्ण वर कर.
केली होती मी काय केली होती? नौटंकी. ये बघ ता काय येडा काय रे भूत. ये ता दुसऱ्या बोंबाट ये इकडे ये ये आला ये इकडे ये. लवकर ये छत्री खाली ये काय पातळ पातळच मार. ये इथे ये इथे ये लवकर पाऊस आलो. पाऊस लागता म्हणून तर वितळून जाधर छत्री पकड. या छत्री खाली ये, छत्री खाली. पाऊस लागता म्हणून जात तर ह्याहून. तर ही पावसा अगोदर पेरलेली डाळ जर तोच जर पाऊस लागत असताना तर ही अजून वर इली असती. तर आणि 4-5 दिवसांमध्ये लावण्यास पण सुरुवात केलेली असते. किती दिवस झाले का पेरून? कधी पेरलेली सांगू? हां 15 तारखेनंतर पेरलेली नाही सॉरी मंगळवारी. तारीख काय? मंगळवार 15 दिवस होऊन जातील ना. मग एवढ्याच झाली असते. 15 दिवसानंतर होते ती डाळ. 15 दिवसात ही डाळ 21 दिवस नाही आमच्याकडे. 15 काढला नाही असते आमच्याकडे. 15 दिवस झाले नाही की सुरुवात केला नाही असते. कशाला ओरडत आहे तुला एकट्याला यायला तर ते अजून किती अजून हा बघा बारकी कोवळी आहे ते का बोलून बोलून पाटणा घेऊन येईल असतो उगच तरी. तास आला. तर ह्या भाग्यातली तर का खत मारून झाली. हे बघ ही पट्टी आहे. ही पट्टी उद्या बना खनोक येवायचा. हा हा समजला? म्हणजे ही लांबच्या लांब ना. लांबच्या लांब ही पट्टी नाही ह्यो भांगो. हा समजा. तर उद्या कुदळ घ्यायची आणि गप्पनी यायचा. हा गप्पनी येवायचा. खनो काय करायचं माहिती? भाकरी बाजून आपले हेकाच बांधायची. भाकरी घेऊन यायची. भूक लागली जरासो एक तुकडो खायचो. परत खणक घ्यायचा. हा सकाळी इल्या खळायचा नाही अजिबात. समजा का? हा तर हई थोडीशी डाळ पेरलाय ना तर येत तापूनच त्याका पाण्यात ना. हा आता भिता पाणी पाण्यात ना. हा त्याचे पाय भिजतात. ह्यांची घरी कामा काय दोघांची ते पाठ राखणे. खय जाऊन दे खय असू दे. या आता घरी ता बोमटत आता हे का शोधित असत. आणि ह्या इकडे इला ता येत आपण कलमावर चढला तर येत ता उतर. तर हो एक भांगो असता आमचं लावणीचो. हो एक भांगो आणि त्या काता हे एवढीशी पेरलं. हे ह्या भांग्याक तरी पुरं. ह्या भांग्याक म्हणू काय एवढीशी किती. आणि ह्यो इकडं तो असता तो भाजीपालो खया खया कोणी पाखराने सर ते काय तो ते म्हणजे त्या का पाण्यात ना म्हणू तर बोंबाटा उंदरा नसत खाल्लं. उंदराने तर पाखरा बिकरा. आणि ह्यो भाजीपालो. हा चवळी आणि काय काकी काल सांगत होती तुका म्हणता आता सगळ्या खाऊ गेल्या. चवळी टाकळो पाल्याची भाजी. ती कसली लालवाली पाल्याची ताबक गेला. आता तुका भेटू गेला आहे त्याचे पाय धुवू गेले आधी. आता परत राहत बोमटत म्याव म्याव करे. राहिला आधी काय येऊचा तर ह्या आला नारू. आमची भजी ती राहुली. बाबूचा हो भजी राहुलीच करूची. ते आता गेल्यानंतर पप्पा इले असते ना. मग काय सगळे आम्ही 4 जण एकत्र बसून खाणार कुरुम कुरुम करीत. आणि काय आता टाकायचं आधी थोडं मीठ टेस्ट करायला देते तुला. माका नको टेस्ट करू. तर आमच्याकडे लाईटीचा झालेला आहे प्रॉब्लेम. इकडे दाखव. आमची एक लाईन गेली हा पाणी सुकलं. वाडीत तर लाईट हा असं असतात दरवर्षीचा. तापला का
तर आम्ही इलव खतबीत मारून तर आता आमची होणार आहे गरम गरम भजी. तेलाची पाणी. पाणी कशा किती एवढा तेल बाबा घे. हे बिना बिना पाण्याचं मिश्रण केलेलं आहे. तसंच करतात. असं नाही करीत. ते कसं म्हणतात जर बारीक बारीक काढलं त्याचे किती 10 तरी होती. मी किती 3 कांदे घेतले. किती होती 10 तरी होती काय. भरपूर होते. तर आपल्यासाठी इकडे गरम गरम भजी तर आलेली आहे. तर लाईटीचा काय पत्ता नाही. आपण टेस्ट करूया कशी झाली आहे ती. एक नंबर मस्त झाले. आपण आता ती भजी पटापट पटापट संपूया म्हणजे जेणेकरून परत येईल.